सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुलात पत्रकार दिनानिमित्त आयोजित कैलासवासी बाबूरावसा दत्तात्रय भूमकर पत्रकारिता पुरस्कार वितरण समारंभ मोठ्या थाटात पार पडला। सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज विठ्ठल मंदिर ट्रस्ट सोलापूर संचलित सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुलात पत्रकार दिनानिमित्त बाबूरावसा दत्तात्रयसा भूमकर पत्रकारिता पुरस्कार वितरण समारंभ थाटात पार पडला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दयानंद शिक्षण संस्थेचे प्रशासक तथा माजी प्राचार्य डॉक्टर विजयकुमार उबाळे हे होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे सचिव संजीव बिद्री होते। यावेळी शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष राजूसा भूमकर यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना डॉक्टर विजयकुमार उबाळे म्हणाले की सामान्य जनतेच्या वेदना आणि प्रश्न राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण काम पत्रकार करत असतात। समाजाला साक्षर आणि जागरूक करणारे पत्रकार हेच समाजाचे खरे प्रबोधनकार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। यंदा पुरस्काराचं दुसरं वर्ष होतं। विविध माध्यमांमधील 14 पत्रकारांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। इन सोलापूर न्यूज चॅनलचे पत्रकार मनोज हुलसुरे यांना सन्मानार्थ शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आलं। प्रारंभी कैलासवासी बाबूरावसाहेब भूमकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। प्रास्ताविक मंजुषा काशीद यांनी, सूत्रसंचालन जय कबाडे यांनी, तर आभार प्रदर्शन गजानन सा गोयल यांनी केलं। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश अळंगे, मल्लेश पुरवंत, अजय कोल्हापुरे, उमेश गायकवाड, नागेश दलभंजन आणि प्रमोद काकडे यांनी परिश्रम घेतले। प्रथम मी सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुल याच्या माध्यमातून कैलासवासी बाबूरावसा दत्तात्रयसा भूमकर यांच्या नावे जो एक आदर्श पत्रकार पुरस्कार आपणास मिळालेला आहे त्याच्याबद्दल मी आपले मनस्वी अभिनंदन करतो आणि आपल्या पुढच्या कार्यास शुभेच्छा देतो। हे सगळं करत असताना सोलापुरातले जवळपास सगळ्याच पत्रकारितेमध्ये असणारे इथं पत्रकार बांधव आहेत आणि त्याच्यामुळं सुरुवातीलाच मी क्लिअर करतो की मी वर्गात बोलू शकतो, शैक्षणिक बाबतीत बोलू शकतो, पण पत्रकारासमोर बोलणं हे खूप अवघड असतं। का तर पत्रकाराचं आपल्यात असणं आणि पत्रकाराचं व्यक्त होणं ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या असतात। बऱ्याच वेळेस असं म्हटलं जातं की पत्रकारांच्या हसण्यावर जाऊ नका, पत्रकारांच्या रडण्यावरती जाऊ नका, पत्रकाराचं तुमच्यात बसण्यावरती जाऊ नका, का तर ते कधी कुणाचेही होत नसतात। ठीक आहे, हा वेगळा आहे, पण आज पत्रकारिता जी आपली आहे ते आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे। कुठेही आपल्याला आज कुठली बातमी कळाली किंवा कुठली कळलं हे केवळ पत्रकारिता, मग तो प्रेस मीडिया असेल, TV मीडिया असेल, ह्यामुळेच आपल्याला आज आपण जगाचं ज्ञान घेऊ शकतो। आणि हे ज्ञान देताना पत्रकार स्वतःचे कुठलीही पर्वा न करता, स्वतःच्या फॅमिलीची पर्वा न करता, वेळेची पर्वा न करता कधीही 24 तास 24/7 तो तत्पर तयार असतो। आणि त्यासाठी तो कधीही असं नाही म्हणत की ही वेळ काय काय बघा, तुम्ही किती वाजताही बातमी घडवतो त्या बातमीला पत्रकार सगळे हजर असतात। अत्यंत आनंद होत आहे। सर्वप्रथम या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व सहकाऱ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो। पत्रकारिता हा समाजाचा आरसा आहे। समाजातील घडामोडी, समस्या, अन्याय आणि सकारात्मक कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे अत्यंत जबाबदारीचे काम पत्रकार बांधव करत असतात। अनेक वेळा धोका, ताणतणाव, मर्यादा असूनही सत्य मांडण्याचे धैर्य पत्रकार दाखवत असतात। आणि शाळेची ओळख कशी असते? शाळेची ओळख हे शिक्षकावरून निर्माण होते। मी मुलाला विचारलं, मी असं सहस्त्रार्जुन इथे माझा सत्कार आहे, ती शाळा कुठं आहे? तर त्यांनी एका शब्दात सांगितलं, सर ते मॅथ्स हे मुलेश्वर काटवे सर आहेत म्हणले, त्यांची शाळा का? सर तुम्हाला म्हणजे मनपूर्वक आयुष्यामध्ये माणसानं किती माळानं फुलविली, किती इमले हवेल्या बांधल्या, किती पैसा अडका कमविला, यापेक्षा आयुष्यात माणसानं किती माणसं जोडली याच्यावर त्याच्या जीवनाची खरी सार्थकता अवलंबून असते। आणि तुमचा आमचा एक साखो जोडण्याचं काम आमच्या मल्लेश पुरवंत सरांनी केलेलं आहे, त्यांचं मनपूर्वक आभार। आणि आयुष्यात
चांगलं खायची काही सवय लागली तर ते आपल्या समाजातल्या माणसांकडून आपल्या कौटुंबिक परिवाराकडनं मी भरपूर चांगलं आपलं सावजी रस्सा असतील सावजी मटण असेल मनसोक्त खाल्लेलं आहे. आजही मला बोलवतात तुम्ही जगात कुठेही जा सावजी रस्सासारखं चविष्ट सुंदर जेवण कुठेही मिळत नाही. मागच्याच 8-10 महिन्याभरापूर्वी मी शिलंगपूर देवीला जाऊन नतमस्तक झालेले आहे. देवीने मला आशीर्वाद दिलेले आहे आणि मी इथं आपल्यापर्यंत योगायोग म्हणायचो. म्हणजे आयुष्यातल्या सगळ्यात चांगल्या गोष्टी पहिले मित्र असेल, पहिलं गुरु असेल, पहिले मालक असतील, त्यानंतर अनेक वर्ष मी दर्शन गार्मेंटलाही काम केलेलं आहे. हे सगळ्या गोष्टी या वर्षातला पहिला पुरस्कार सुद्धा आपल्या समाजाकडून मिळतो. या पुरस्काराचं नाव हे का दिलं आहे या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं. आमचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष कैलासवासी भुंकर दादा यांच्या बाबतीत मला तुकोबा यांची एक अभंगाची ओळ आठवते. जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले तोची साथ ओळखावा देव तेथेची जाणावा. त्यांनी या सोलापूर शहरामध्ये इतकं मोठं शैक्षणिक योगदान दिलेलं आहे की समाजातील दुःखी पीडित उपेक्षित लोकांच्या जीवनात नंदनवन बनवून हे शैक्षणिक संकुल उभं केलेलं आहे आणि त्यांचं हे शैक्षणिक योगदान खूप मोठं आहे. आणि ज्याप्रमाणे पत्रकारांमध्ये जी तत्वमूल्य असतात, जी मूल्य असतात ती दादांच्या मध्ये हे होती. त्यामुळे त्यांच्या नावाने हा पुरस्कार प्रदान करताना आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.